नमस्कार, गुड मॉर्निंग. मी बशीर जमादार. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. ऊस दराचं आंदोलन पुन्हा पेटलंय. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुण्यात साखर आयुक्तालयामध्ये काल तोडफोड केली. FRP नुसार ऊसाला दर न देणाऱ्या कारखान्यावर कारवाई करा अशी मागणी करत त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि इतर आंदोलकांना अटक केली. त्यानंतर राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना कोर्टात हजर करण्यात आलं. दादा हे सांगतायत पण त्यांचं प्रशासन ऐकत नाही. प्रशासन हे साखर कारखानदारांना सामील झालेलं आहे. या साखर आयुक्तांना मी वेळोवेळी सांगितलेलं आहे. 1.5 महिन्यापूर्वी ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत ठरलेलं होतं. त्यावेळी हे स्वतः साखर आयुक्त होते. त्यांनी कारवाई करायचं आश्वासन दिलेलं होतं, पण त्यांनी काही कारवाई केलेली नाही. नाही, मी सत्तेत आहे म्हणून तुम्हाला अटक करायला मागणी करायला आलो इथं मी. आणि तुमच्यासारख्या चोरांनी साखर उद्योगाचं नुकसान केलेलं आहे. नाही, मला दादांना एवढं सांगायचं आहे, दादा एवढं सांगायचं आहे मला, आमची आता सतकली, आता आम्ही काही थांबत नाही. कारखानदारांना त्यासाठी आवश्यक त्या सक्त सूचना आम्ही दिलेल्या आहे की FRP न देणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू. पण कारवाई जी काही करतो आपण, ऍक्शन जी घेतो ती कायद्याच्या चौकटीत घ्यायला पाहिजे ना. उद्यापासून 3 दिवस रोज 40 प्रमाणे साखर कारखान्यांच्या चेअरमनना आणि MDना पुण्यामध्ये साखर आयुक्तांनी बोलवून घेतले. ऑलरेडी आंदोलनाचा काही संबंध नाही, ऑलरेडी बोलवून घेतलं. कारण ती ऍक्शन आम्हाला घ्यायची आहे. आणि साखर कारखाने जे FRP देणार नाही त्यांची साखरेची गोदामं सील करून ती ऑक्शन करून विकून आम्ही ऊस उत्पादकांना FRP देण्याला बांधील आहोत. सांगली जिल्ह्यातही ऊस दर आंदोलन भडकलंय. सांगली इस्लामपूर रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. सांगली पलूस रस्त्यावर नांद्रे गावात 2 बसेसही फोडण्यात आल्या. या घटनेत चालक किरकोळ जखमी झालाय. कवठे एकंद इथं ST बसवर दगडफेकही करण्यात आली. दरम्यान राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह सर्व आंदोलकांची जामिनावर सुटका झाली आहे. 10,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुसलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. साखर संकुल तोडफोड प्रकरणी पोलिसांनी या आंदोलकांना काल ताब्यात घेतलं होतं. यंदा साखरेचे भाव पडलेत, त्यामुळे FRP नुसार दर देणं साखर कारखान्यांना कठीण जातंय. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे आणि कारखानदारांना मदत केली पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. गेल्या वर्षी सुद्धा अशी अवस्था निर्माण झाली होती आणि कारखान्याच्याकडे पैसे देणं शक्य नव्हतं. ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्याला वाचवण्याच्यासाठी पावलं टाकली पाहिजे. पण कारखानदारांना सरकारनं का पैसे द्यावेत असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. शेतकऱ्यांना काय मदत करायची ती आपण करू, पण कारखानदारांची जबाबदारी सरकार घेणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. पवार साहेब काय म्हणाले मला माहिती नाही, पण हे त्यांना देखील माहिती आहे. इतके वर्ष त्यांनीही राज्य चालवलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कारखान्यांनी ते पेमेंट करायचं आहे. कारखान्यांचं पेमेंट राज्य सरकार का करेल? त्यामुळे कारखान्यांची लायबिलिटी राज्य सरकार का डोक्यावर घेईल? आम्हाला शेतकऱ्याला काय द्यायचं असेल तर ते आम्ही योग्य प्रकारे देऊ, पण कारखान्यांची लायबिलिटी राज्य सरकार आपल्या अंगावर घेणार नाही, यापूर्वी कधी घेतलेली नाही. मात्र या संदर्भात त्यांना मदत झाली पाहिजे, कारण शेतकऱ्यांना त्यांना पेमेंट करायचं आहे. म्हणून आम्ही मागच्या काळात असं झालं असताना कुठल्याही राज्य सरकारने एक नवीन पैसा दिलेला नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय. 7 फेब्रुवारीला मतदान तर 10 तारखेला मतमोजणी होणार आहे. 14 जानेवारीपासून उमेदवार अर्ज दाखल करू शकतात, तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी आहे. विधानसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात चुरस आहे. आज सभी सीटों के ऊपर चर्चा हुई है. जो सीटें थोड़ी बाकी है उसके ऊपर
ज़्यादातर सीटें क्लियर हो गई है, जितनी क्लियर हुई है वो कल अनाउंस करेंगे। प्राइम मिनिस्टर बीजेपी की तरफ से मैदान में धन्यवाद। पहुंच चुके हैं। सर, क्या नाम? तो अभी तक तो गांधीनगर का कैंडिडेट हूँ। आज सुबह भी वोट मांगने गया था। आप मेरी टिकट कटवाना चाहते हो तो मुझे पता नहीं है। अभी हम सब चीजें फाइनलाइज कर रहे हैं। मैं पीसीसी में जाके सब चीजें फाइनल करूंगा। अजय जी हमारे सीनियर लीडर हैं, उनको क्यों नहीं इन्वॉल्व करेंगे कैंपेन में। अब दिल्ली वासियों ने फैसला कर लिया है। दिल्ली वासियों को मालूम है करने वाला कौन है, कहने वाला कौन है, डींगे हाँकने वाला कौन है, करने वाला कौन है, जो ग्राउंड पे उतर करके जनता के लिए जी जान दे सकता है। उनको मालूम है, उनको मालूम है कौन रिश्वतखोरी बंद करेगा। रिश्वतखोरी तो ऐसी बंद हुई थी 49 दिनों की सरकार में कि भाजपा और कांग्रेस के मित्र भी कहते हैं कि नहीं आप ही रिश्वतखोरी बंद कर पाए। 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी याच्या जामिनावरची सुनावणी इन कॅमेरा घ्यावी ही पाकिस्तान सरकारची विनंती इस्लामाबाद हायकोर्टानं मान्य केली। म्हणजेच या प्रकरणाची सुनावणी सार्वजनिक केली जाणार नाही किंवा त्याची माहितीही मीडियाला दिली जाणार नाही। लखवीला गेल्याच महिन्यात जामीन मंजूर करण्यात आला होता। अफगानिस्तान से थोड़ी बहुत एक्टिविटी पाकिस्तान के खिलाफ हो रही है, उसमें उनका हाथ है। अब कहाँ तक है वो पहले तो बहुत था, अब वो नए पॉलिसी में अफगानिस्तान में हम दोनों ने, जैसे मैं पहले कह रहा था, ये कमिटमेंट की है कि हम अपनी सरजमीन को दूसरों के खिलाफ इस्तेमाल नहीं होने दें। इससे पहली गवर्नमेंट थी वो उस एजेंडा तो उनका भी वही था लेकिन ज्यादा सटल था। ठीक है, मोदी साहब जब से आए हैं तो उनका ये एजेंडा जो है इस लिहाज से वो बहुत ओपन है कि जी हमारी टर्म्स पे दोस्ती या नॉर्मलाइजेशन होगी वरना नहीं होगी। गोव्याचे क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय। समलैंगिक लोकांना बरं करण्यासाठी सरकारी केंद्र स्थापन करण्याचा गोवा सरकारचा विचार आहे असं त्यांनी म्हटलंय। व्यसनाधीन व्यक्तींना ज्याप्रमाणे औषधं आणि समुपदेशनाच्या माध्यमातून बरं केलं जातं तसंच या केंद्रामध्ये समलैंगिकांना बरं केलं जाईल असं त्यांनी सांगितलंय। तवडकर यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उडली। Drugs related youth are there. Yeah. Your survey will indicate X number of people are suffering from drugs. So you will try and help them in the future, right? Yeah. So in this case, in the case of lesbians and gays, समलैंगिक जिनका इंटरेस्ट है, उसमें आप क्या करने वाले? उनको वापस are you going to make them normal? उनका नॉर्मल बनाने में उसका सेंटर भी बनाएंगे। इस तरह से एक यानी अल्कोहल एनोनिमस सेंटर होते हैं ना, इसी तरह से सेंटर How will it help them? उसको ट्रेनिंग देके और उसका मेडिसिन इन सभी विषय पर हम कर सकते हैं, हो जाएगा। I think in 1990s or something, World Health Organization said कि ये स्ट्राइक कर दिया था कि LGBT is no longer a disease. But वो 1990s से अभी it's like 2015 and the Goa sports minister is saying this. It's really funny and really it is a slap on every movement, every progressive movement that's happening in the country right now. LGBTI people जो है वो एकदम नॉर्मल है, उनमें कोई बीमारी नहीं है। विश्व भर पे कई मिनिस्टर्स भी हैं, जजेस भी हैं, हमारे साथी हैं साउथ अफ्रीका में जो जज हैं जो गे हैं। माइकल कर्बी बहुत फेमस जज हैं ऑस्ट्रेलिया के, जो माने हुए जज हैं, वो भी जज हैं, वो भी गे हैं। तो हम क्या कह सकते हैं, वो बीमार है। 30 साल के लिए उन्होंने जजेस फैसले दिए हैं, वो बीमार कह रहे हैं ये लोग। मेरे ख्याल में उन्होंने अपने ऊपर जांच करनी चाहिए कि वो नॉर्मल है कि नहीं। बातमी मुंबईतली। मेट्रोच्या दरवाढीला स्थगिती मिळवण्यासाठी राज्य सरकार हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे। तसे संकेतही राज्य सरकारनं दिलेत। सरकारनं समिती स्थापन न केल्यानं हायकोर्टानं रिलायन्सचा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला होता। त्यानंतर केंद्रानं दर निश्चिती समिती स्थापन केली। या ज्या पॉलिटिकल पार्टीचं ऑफिसेस इथे जिथे पक्ष कार्यालय आहे त्याच ठिकाणी नेमकं त्याचा आराखडा किंवा त्याचं वर्किंगचं असं लेआउट येतोय। तर सरकारला आम्ही नक्कीच आमच्याच सरकारचे आपले मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याशी या बाबतीमध्ये एक चर्चा लगेचच आम्ही ती करणार आहोत की पहिलं
हा भाग सोडून जर तुम्ही कुठं शिफ्ट करू शकत असाल तर फिजिबिलिटी आहे का पहिल्या या बाबतीमध्ये होऊ शकत असेल तर इतर ठिकाणी, तर तो एक भाग आहे. आणि नसेल तसं की बाबा त्याच ह्याच्यामधनं आणि मुंबईमध्ये जागेची हे सुद्धा अडचण वगैरे बघता तशा प्रकारचं समजा कुठचा अडथळा येत असेल तर मग ही कुठं रिलोकेट कुठे करणार, कशा रीतीने त्यांची जागा देणार, तर त्यासाठी ती जागा सुद्धा कुठे आहे, काय आहे, कशा रीतीने. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार बांधील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. आरक्षणाला कोर्टानं स्थगिती दिली असली तरी कोट्यातल्या 16% जागा भरलेल्या नाहीत, त्या रिकाम्याच ठेवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. सिंदखेड राजामध्ये सुरू असलेल्या जिजाऊ महोत्सवात ते बोलत होते. राज्यातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका झाल्या. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डावर पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. 8 पैकी 5 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. 1 जागेवर भाजप तर 2 जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झालाय. तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीत भाजपला विजय मिळालाय. विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCनं 2015-16 या वर्षापासून सर्व विद्यापीठामध्ये ग्रेडिंग म्हणजे श्रेणी पद्धत बंधनकारक केली आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आणि क्रेडिट फ्रेमवर्क फॉर स्किल डेव्हलपमेंट या पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देशही UGCनं सर्व विद्यापीठांना दिले आहेत. यामुळे विद्यार्थी आपापल्या आवडीनुसार विषयांची निवड करू शकतात. शिवाय सेमिस्टर पॅटर्न राबवण्याचेही विद्यापीठांना आदेश देण्यात आले आहेत. स्पीड न्यूजमध्ये आता घेऊया एक ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. स्पीड न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात आणखी काही घडामोडी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता वाढल्यात. बीड DCC बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं मुंडे यांच्या अंतरिम जामिनाला स्थगिती दिली. तसंच पोलिसांना पुढची कारवाई करण्याची परवानगीही दिली. त्यामुळं धनंजय मुंडे यांना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय. धनंजय मुंडे आणि इतर आरोपींनी सूतगिरणीसाठी कर्ज मिळवण्यासाठी खोटी माहिती दिली असा त्यांच्यावर आरोप आहे. धनंजय मुंडे व बाकीचे इतर डायरेक्टर्स हे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्याकडे हजर झाले. त्यांनी अरेस्ट दिली. तपास पूर्ण झालेला आहे आणि फक्त चार्जशीट दाखल करणं बाकी आहे असं आमच्या माहितीप्रमाणे कळालं. ते गृहीत धरून आम्ही स्वतःहून कोर्टाला विनंती केली की आम्ही ऑलरेडी अरेस्ट झालेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे प्रकरण पुढं चालवायचं नाही. कोर्टाने ते प्रकरण काढून घेण्यास परवानगी दिली व असं म्हटलं की जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला जर गरज पडली तर त्यांना अरेस्ट करण्याची मुभा कायद्यानं आहेच, असतीच तशी दिलेली आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या 22 स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनेचे खटले परळीच्या बाहेर चालवावेत अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली. या प्रकरणातले दोषी सुधा मुंडे साक्षीदारांना धमकावू शकतात, त्यामुळे खटला इतर ठिकाणी चालवावा अशी मागणी करण्यात आली असं लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी सांगितलंय. 6 महिन्यात या प्रकरणाचा निकाल लावावा असं सुप्रीम कोर्टानं एका सुनावणी दरम्यान सांगितलंय असंही त्या म्हणाल्यात. साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी आणि मुक्त वातावरणात ती हाताळली जाण्यासाठी म्हणून उच्च न्यायालयाने ती ऍडमिट करून घेतलेली आहे. नजीकच्या 1-2-3 महिन्यामध्ये याच्या बाबतीत उच्च न्यायालयाकडून आम्हाला निर्णय अपेक्षित. 6 महिन्यात 22 केसमध्ये निकाल येईल अशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार खालच्या ट्रायल कोर्ट्सना, सेशन कोर्ट्सना तो आदेश पाळावा लागतो. त्यामुळे त्याची पालना केली जाईल. शासन, प्रशासन आणि प्रॉसिक्युशन हे या पद्धतीचं कामकाज करतील आणि 22 केसमध्ये शिक्षा लागेल पुढच्या 6 महिन्यात.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई करावी आणि या प्रकाराची CBI चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन या संघटनेनं केली। श्री महालक्ष्मी ज्योतिबा देवस्थान या मंदिरामध्ये दान केल्या जाणाऱ्या दागिन्यांची कुठलीच माहिती किंवा तपशील देवस्थान समितीकडे नाही आहे। तसंच ज्या जमिनी देवस्थानकडे आहेत त्याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडे नाही आहे। त्यामुळे या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी या संघटनेनं केली आहे। महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे 20व्या मराठी विश्वकोश खंडाच्या पूर्वार्धाचं प्रकाशन झालं। लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं। यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा विजया वाड उपस्थित होत्या। स्पीड न्यूज मध्ये आता घेऊया पुन्हा एक ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। स्पीड न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात आणखी काही घडामोडी। बबनराव पाचपुते यांच्या हिरडगावच्या साई कृपा साखर कारखान्यात ऊसाच्या तापलेल्या रसामुळे 4 कामगार भाजलेत। त्यात 1 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झालेत। खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जोगे यादव याच्यामध्ये ठार झालाय तर संदीप पाडोले, निलेश सपाटे, सुभाष शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत। ते यामध्ये जखमी झालेत। पनवेल तालुक्यामधल्या तेभेडे गाव येथे सरकारच्या इंदिरा आवास योजनेखाली आदिवासींना घरे बांधून देण्यात आली होती, पण या परिसरात असलेल्या दगडखाणीमुळे आदिवासींचं जीवन मात्र धोक्यात आलंय। दगडखाणीमध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्फोटामुळे आदिवासींच्या घरांना तडे गेलेत तर छप्परही पडण्याच्या स्थितीत आहे। तहसीलदारांना अनेक वेळा पत्र लिहूनही कारवाई होत नाही किंवा त्यांना भरपाई सुद्धा मिळत नाही। घरात सगळे फुटून गेलेले आहेत, सगळे चिरपाड झालेले आहे। आमचं काय याच्यामध्ये गरीब लोकांचं नुकसान किती आहे। तड्यामुळे ते आपशीला पाणी पण येत नाही आणि दूरला येतोय, अजून ते तडे गेले आणि आम्हाला जेवण रांधायला पण त्रास होतो। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीनं आज 1 दिवसांचा राज्यव्यापी बंद पुकारलाय। राज्यातल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। सरकारनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे हा आंदोलनाचा पवित्रा समन्वय समितीनं घेतलाय। 2004 पासून या शाळांना जे वेतनेतर अनुदान असतं की ज्याच्यामुळं या शाळांचं लाईट बिल असेल, फोनचं बिल असेल, भौतिक सुविधा सर्व निर्माण करणं असेल, त्या केल्या जातात। ते वेतनेतर अनुदान 2004 सालापासून या शालेय शिक्षण विभागाकडून मिळालेलं नाही। मागच्या वर्षी देऊ केलेलं आहे, परंतु ते 50% शाळांनाच फक्त मिळालेलं आहे आणि ते देखील 5व्या वेतन आयोगावर मिळालेलं आहे। त्यामुळं चालू 6वा वेतन आयोग आहे आणि त्याच्यावर ते वेतनेतर अनुदान मिळावं ही प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं 23/10/2013च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशामुळं जे अतिरिक्त होत आहेत, ज्यामध्ये 30,000 चतुर्श्रेणी कर्मचारी अतिरिक्त दिसत आहेत, असा हा आदेश 23/10/2013चा त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाकडून सुरू झालेलं आहे आणि त्याला प्रामुख्याने आमचा सगळ्यांचा विरोध आहे। मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये उद्धव ठाकरेंनी काढलेल्या फोटो प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला उपस्थिती लावली। उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली। याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांनीही प्रदर्शनाला हजेरी लावली। काल नसीरुद्दीन शाह, स्मिता ठाकरे, सचिन तेंडुलकर आणि प्रफुल्ल पटेल यांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती। या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणारा सर्व निधी राज्यातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिला जाणार आहे। स्पीड न्यूज मध्ये आज इतकंच, पण बातम्यांचा सिलसिला असाच सुरू राहील। पाहत राहा फक्त IBN लोकमत।